बोला काय म्हणणे चला हात दिली तुम्हाला बोला काय चुकून झाली तर मान्य करून घ्या सुखात झाली माझी यात्रा सुखात गेले माझ्या शंका असेल तर सांगून टाकायची आली पाहिजे बाळा हे तर जनावर चल बरं आहे ना हा काय असं चाललंय आता हो बरं का आम्ही चालले शूटिंग करतो आमचं पण काढायचं सगळे येणार आहे.
त्यानंतर सुरुवात होईल. सर्वांनी शांतता राखा. आपल्या गावचे मुंबईचे वायरमॅन जागराम आमचे बाबळे छोटे असतील त्यांनी कृपा करून सुरू यावं अशी विचार विनंती करतो. तसेच सीताराम साबळे प्राथमिक शिक्षक राहता छोटे असतील त्यांनी कृपा करून याच ठिकाणी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. सर्वांनी शांतता राखा. हॅलो, राजेंद्र रामजी साबळे प्राथमिक शिक्षक गोटे कुठे असतील त्यांनी कृपा करून कृपा करावी. एक कलावंतांचा कलाकार या ठिकाणी आपल्याला एक तमाशा मंडळ सादर करणार आहे. तत्पूर्वी आपण आपल्या गावातील विविध क्षेत्रात गुणवंत अक्षरवंत असं कामगिरी जे करतात त्यांचा सन्मान करणं हा या गावचं या ग्रामस्थांचं कर्तव्य समजतो. या ठिकाणी त्या प्राणाची बाजी लावून त्या ठिकाणी लढत असतात आणि त्यांचा गौरव होणे हे शिळवंडी गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यासाठी याच गावातील काही माजी सैनिक आहेत त्यांनी देशसेवा केलेली आहे आणि त्याच देशसेवा करणाऱ्या या शिळवंडी भूमिपुत्रांचं या ठिकाणी आज मुक्ताई यात्रेच्या निमित्त सन्मान होणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी मी प्रथम आमंत्रित करतो माजी सैनिक यशवंत श्रवणा साबळे मेजर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. माजी सैनिक यशवंत श्रवणा साबळे कारगिल युद्धामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे ते. कारण एमपीएससी यूपीएससी परीक्षा स्पर्धा परीक्षेत पास होणं इतकं सोपं नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे यश या ठिकाणी त्यांनी संपादन केलेलं आहे. स्वतःच अहमदनगर या ठिकाणी मेडिकल शॉप आहे आणि त्यानंतर त्यांनी आणि सर्वांच्या माहितीसाठी शिळवंडीतील हा 4था पोलीस उपनिरीक्षक आहे. धन्यवाद. निर्मला चादू साबळे बँच मॅनेजर. निर्मला चादू साबळे बँच मॅनेजर. मला चादू साबळे बँक मॅनेजर त्यांचे बंधू सत्कार स्वीकारत आहेत. त्यानंतर पुढील सत्कार आहे ललिता गोविंद साबळे विक्रीकर अधिकारी मुंबई. ललिता गोविंद साबळे विक्रीकर अधिकारी मुंबई. ते नसतील तर वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. जानकीराम अंतू साबळे यांच्या हस्ते सत्कार होईल. या ठिकाणी नाहीये तर त्यांचा सत्कार त्यांचे आजोबा स्वीकारतायत. यानंतर वर्षदेवराव पांडे पोलीस हवालदार यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान आहे सुलाबाई बुधा साबळे पोलीस नायक. सुलाबाई बुधा साबळे पोलीस नायक त्यांच्या वडिलांना विनंती करतो. उपसरपंच नंदा सकाराम साबळे यांना विनंती आहे कुठं असेल तर आपण या ठिकाणी यायचंय. उपसरपंच नंदा सकाराम साबळे मी या ठिकाणी प्रकाश श्रावणा साबळे यांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजवा जरा जोरदार. त्यानंतर शैला लक्ष्मण साबळे पोलीस नायक यांचे बंधू या ठिकाणी शिवाजी साबळे उपस्थित आहेत. तो सत्कार स्वीकारतील. मी सत्कार करण्यासाठी प्रकाश श्रावणा साबळे यांना विनंती करतो. धन्यवाद. स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या मोबदल्यातून या ठिकाणी जो कलर काम केलेला आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. धन्यवाद. त्यानंतर आपण या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम थोड्याच वेळ आटपतोय. त्यानंतर आजचे जे कलावंत आहेत आजच्या
त्याच तमाशाचे त्यानंतर पुढील सन्मान होतोय गोविंद भांगरे, तमाशा मंडळाचे प्रमुख आहेत गोविंद भांगरे. गोविंद भांगरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मारुती किसन पांडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी यायचंय. मारुती किसन पांडे, मारुती किसन पांडे आपण असाल तर सन्मान करायचंय गोविंद भांगरे यांचा. या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे. कमिटी, या कमिटीला विनंती आहे की आपण आपले सदस्य संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत या ठिकाणी थांबून राहायचं आहे. ही ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करण्यात आलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं यात्रा कमिटी स्थापन केलेली आहे त्याच पद्धतीनं सर्व तरुण वर्गाने त्या कमिटीला साथ द्यायची आहे, म्हणजे आपला कार्यक्रम यशस्वी चांगल्या प्रकारे होईल. या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. श्रीफळ वाढून जोरदार टाळ्या वाजवा.
आंबा हे पोरीनो हा म्हणतो आंबा आता हे आंब्याचा सीजन आहे का नाही अगं आंबाच म्हणतो थांब मी चौकशी करते हे बाबा आता हे का आंब्याचा सीजन नाहीये आमच्याकडे काय आंबे शिल्लक नाही माझ्याकडे आहे 2 पण कसे दाबून दाबून कोया सटकून गेले सालपट शिल्लक राहिले चुकीतो का नको मला तुझी सालपट मग इकडे खड्ड्यात जाऊन तुला आंबा नाही मागितला मग अगं थांबा म्हटलो थांबा कशाबद्दल थांबा म्हातारे तुम्ही सर्व कधी थाटमाट करून चालत कुठे ग कुठे गेलो का आपण कुठे चालू बाजारला चाललो कशाच्या आता मथुरेच्या आम्ही चाललो मथुरेच्या बाजारला मथुरेच्या बाजारला चाललात बरोबर आहे. कुणाच्या हुकमानं ग काय बावळट आहे का तू सासू सासरे नंदा जावा आम्ही आमच्या नवऱ्याच्या हुकमानं बाजारला निघालो शाबास म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हुकमानं बाजारला चाललात बरोबर आहे. तुमच्या नवऱ्याचाही नवरा इथं आहे ग आता बरं आहे का मावशी हो. आता तो मला तुमच्या नवऱ्याचा नवरा नवऱ्याचा नवरा खरंच सांग मावशी तो आपल्या नात्याने कोण झाला का नवऱ्याचा नवरा नात्यानं तुला माहित नाही नाही. आपल्या थक्क्या तुलाच भावाचा मावत भावाचा तुलाच पोऱ्या नात्या बोलण्याच्या बाजूला बसली होती का नव्हती मी कधी नाट्य गोत्याला गेले का त्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही अजिबात नाही तुम्हाला जर एखादी खून दाखवली तर मला ओळखणार खूण दाखवले बा 100% ओळखणार ही खून माझी ओरिजिनल काय गं? तो म्हणतो ही खून माझी मावशी, त्या खुन्यावरून हा कोण आहे माहित आहे का कोण गं? हा आपल्या सरपंच साहेबांच्या पोल्ट्री फार्म मध्ये कामाला आहे आणि हा सध्या अंडे तपासायचं काम अंडे तपास मला नाही तो. मग तो नाही ग अगं ज्याने या करंगळीवरती गोवर्धन पर्वत तारला तो तुम्ही ओळखा तोंडात बाळ घालीन तर ढुंगणा वाटा बाहेर काढीन काय म्हणला? अरे 1.5 किलोच्या दगड उचलायचं ठरलं का माणसाच्या बरगाड्या ढिल्या होता पावणे 2 किलोच्या पुढे येतं वजन नाही आणि गोवर्धन करंगळीवर उचला निघाला बावळा समजतो म्हणजे हे तुला पटत नाही अजिबात नाही तुम्हाला दुसरी खूण सांगू बरं. यमुना रोहामध्ये अत्तारा कालिया राज्याने मर्दन केला तो तुम्ही ओळखा आता मात्र 100% ओळखला सांग. तो काय म्हणतो ऐकलं का काय म्हणला? यमुना डोहात कालिया मर्दान ज्यांनी ठार केला तोच मी कोण? म्हणजे हा कोण आहे माहितीये का कोण? हा रंगा गारुड्याचा पोरगा म्हणजे तुम्हाला दारू तो नाही ग अरे खरं तर तुम्ही मला ओळखायला पाहिजे होतं काय कारण तुला आम्ही 4-6 महिने ठेवलं तर तसं नाही ग तुम्हा सर्वांना मी केलं आता बरं आहे का इकडे काय गं? तो म्हणतो तुम्हाला सर्वांना मी केलं तुला केलं का केलं असेल बाई बाई द्यायला नाही. किती वेळेस माझ्या देण्यात नाही. इकडे आहे का काय गं? तुला केलं का अगं बाई मावशी खरं सांगू का हा मला 3 वेळेस केलं पण इतकं मन लावून केलं तुला त्याच्यात मुलं हा इतका स्लिप झाला का गं? इकडे नको सतीकडे लाला अगं मावशी हा तो तर म्हणतो मी तुम्हाला सर्वांना केलं मग मला एकटीलाच का नाही केलं म्हातारे तुला तर सर्वांच्या अगोदर केलं ग हिला केलं का हिला किती बावळट माणूस आहे तू अजून तिचा सीताफळानं डोळा उघडला नाही अगं काय केलं हे तर मला विचारा काय केलं काय केलं? या जगात मी तुम्हाला निर्माण केलं हे काही तू उद्या सकाळी सांगणार होता इकडे उद्या म्हणतो या जगामध्ये मी तुम्हाला निर्माण केलं हा मग या जगामध्ये निर्माण करणारा तू नेमकं कोण? काय सांगतो नेहमीप्रमाणे तुम्ही दुधाचे माठ घेऊन मथुरे बाजारला जात असता शाबास. तुमचा रस्ता अडवणारा आणि रस्त्यात खोड्या करणारा ज्याला श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणतात तो तुम्ही तुझ्या समोर माय दर्शन घ्या सर्वजणी तू आणि कृष्ण मग मला ओळखत नाही का कोण तू मी तुझी मम्मी आहे ना देव की त्याला म्हणा या भूक लागली असेल तर 2-4 गोष्टी काय बावळट समजतो अरे या कृष्णाला आम्ही लहानचं मोठं केलं रात्रंदिवस तिला येणं लोखंडी घेतलं कड्या खांद्यावर घेतलं, बोकाटीवर घेतलं. गड्या खांद्यावर घेतलं अशा कृष्णाला कधी आम्ही बघितलं नाही अगं बघितलं नाही. कालच आपण कुंजवनात कृष्ण बघितला कसा आणि हा कसा? खरगवरनं मला माहिती मी सांगू हा काळ्या सावळ्या रंगाचा काळ्या सावळ्या रंगाचा हरणासारख्या डोळ्याचा हरणासारख्या डोळ्याचा एवढे नव्हते एवढेच होते आणि तेवढंच म्हणते ना पायी पद्म पोरीनो काय गं? त्याच्या पायी पद्म होते त्या पायी बघा कसे कुत्रे मुत्रे भक्तांनी वाढवलेला नारळ त्याचे शिंतोडे खरंच का बेबी हिरा काय त्या भाऊचा तो नाजूक हिरा अगं हिरा नाजूक असतो मावशी नाजूक हा. बर स्त्री मुकुट श्री मुकुट
हा तेच म्हणते ना. आणि हातात हा सप्तसुराची बासरी. तिला ते साईड ना 2 गोंडे, रेशमाचे. साईड ना झिरमिळ्या. रेशमाच्या. नुसतं वारा आलं का नुसतं लुकला करू झिरमिळ्या आलाय. हाताईच्या. बरं बाकी काय अजून असं ना तर तिकडनं डोळे झाकायला लावले. हात जोडायला लावले. खरंच सांग हाताई करणार आहे. हा आपल्याला चोखोबार देणार आहे. नायकाची बुद्धी. अगं वेडे जर तू आपली जमीन नांगरीत असेल तर नांगरून घेऊ. तुझी काय नांगरून ना दिवसाची तशीच नाही पडली. माझी पडी तर ठेवायची तुमचीच नाही. अगं तसं नाही, माझी माहिती सांगायला सुरुवात करू. ऐक. बहुमोटाची मुरली बनवी पंचतत्वाचा तरुणी राधा. अवघाताची मुरली तिला काळी दिसली ताता. नवचित्र दहावी मुक्त ज्याला पिंडामध्ये शोभा. शहाण्णव तोळी बदल मुरली ती कमी नाही की जादा. वदन मुरली तुम्हा गुरु चरणी संपर्क साधा. शीघ्र बापू कवी बनी निघून जाईल अंगणाचा पडदा. कुंडली कावडे काय झालं? नाव काय आहे? ऋषा. अगं हिनं लय मोठं काम केलं माझं. कशाला काही इथं काम केलं? लय मोठं काम केलं. काय? चला. अगं या शेजारणीनं या शेजारणीनं वर नाही केलं बया. ए मावशी मला पंढरीला जसं तुला तिने केलं केलं. जगाचा जगनायक परमात्मा भगवान असेल समजेल अशा मराठी आणि ठोकळ भाषेत. तुला समजेल आणि अशा मराठी भाषा सांगतो. ऐक. गोविंद रे राजा गोविंद रे
माझी ओळख पटली. बरोबर आहे. तुम्हाला बाजारला जायचं असेल बरं. घरी लहान लहान लेकरं असतील हा. सर्व तुम्ही भक्ती करा आणि नंतर तुमचा मार्ग मोकळा. म्हणजे भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. काही हरकत नाही पोरींनो. ते देव आहेत. निलतेने शरणदान बाजारला जाण्यासाठी रजा घेऊन या. देवा, मी शरण आली, मला सोडून द्या. म्हणजे तुम्हाला शरण आलीच कशा प्रमाणात हरणीच्या माणसाप्रमाणे. भक्ती करा आणि नंतर तुझा मार्ग मोकळा. शरण या ना. मी नंतर येते तू ते आता. बरं, आले. मग आंघोळी करायच्या. डोंगाला एकच अंडरपॅन्ट असायचं. अगदी बरोबर. मग मी
फडके असायची मग त्या भाकरीच्या फडक्याची लंगोटी लावायची ना आंघोळी करायची. हे बाकी खरं. मग आता भाकरीच्या फडक्याची लंगोटी लावली तो काय झाला बरोबर एका लंगोटी नाही का तुम्ही लोंगाटातला घास खाल्ला यांनी खाल्ला असेल ना. बरं जाऊ द्या बरं ठीक चाललंय अगदी आनंदात. मजात ना. बरं तुमचं कसं काय चालू आहे? आमचं तुमच्या पायाच्या पुण्यानं बरोबर आहे. पोरं सोरं पोरं सोरं बरी आहे. आई वडील आई वडील बरे. हा म्हातारी म्हातारा मग याचा बाप पण आई वेगळे जरा आता येड्या आई वडील म्हातारी म्हातारा एकच झालं. नाव दोघाला तिघं भेटलो. बरं मला असं म्हणायचंय गावची यात्रा आली जवळ. यात्रा आली म्हणजे तमाशा आला. तमाशा आला म्हणजे कुठेतरी तमाशा पाहण्यासाठी आपण गेलो पाहिजे. गेलो पाहिजे. आहे का नाही? पण आपल्या दोघा तिघाचं काही काम नाही. आपल्या चौथा मित्र कोण? निवृत्ती भांगरे. निवृत्ती भांगरे देवगाकर विनोद सम्राट जीवाचा जीवलग मित्र आहे का नाही? आणि निवृत्ती भांगरे आल्याशिवाय आपल्याला मजा पण येणार नाही. अहो निवृत्ती भांगरे देवगाकर वा बऱ्याच दिवसानं मित्रांनो तुमची माझी गाठ झाली. कारण आता मी घरी राहत नाही पुन्हा राहतोय. अरे काय सांगायचं सारखं दुष्काळ पडतो. मग मी काय केलं नवीन योजना आखली. नवीन योजना आखली. काहीतरी म्हटलं डोकं लावलं. म्हटलं काहीतरी डोक्यावर डोके. अरे मला पुरस्कार भेटला. पुरस्कार कशाचा? उत्कृष्ट शेतकरी म्हणून. अरे वा मित्रांनो काय केलं माहितीये का? काय केलं? सोपी आयडिया. खर्च नाही काय नाही. एकच रताळाचा वेल घेतला आणि माझी जमीन गावाच्या शेजारी ते म्हातारं माझं राहायचं तिथं जमिनीला राखण रताळाचा वेल दिला लावून. आता तो एवढा मोठा रताळू त्याला लागलं. अरे एकच रताळू लागलं इतकं मोठं. मला लावलं होतं काय? आणि जसं गावाखाली रताळू घुसलं हळू मोठं होत चाल गाव चाल उकलत. रताळू मोठं झाल्यामुळं गाव उकलायला लागलं. आणि मग काय झालं मित्रांनो? शंकर अरे वारा आला का वेल हलायचा. वेल हल्ल्यानंतर खाली रताळू हलायचं आणि रताळू हल्ल्यानंतर गाव हलायचं. घर पडायची. लोक घाबरायला लागले. सरपंच पाटील तहसील कार्यालयामध्ये सगळी बोंब पेपरला बातम्या. गाव हलायला लागलं. गावाचं कसं होणार? आता कोणाला कळालं नाही. प्रकार काय? वारा आला वर वेल वेल हल्ल्यानंतर खाली रताळू आणि रताळू हल्ल्यानंतर गाव हलायचं. काय सांगायचं? सगळं दिल्लीला कळालं. दिल्लीवरून मोठमोठ्या मशनरी शास्त्रज्ञ आले आणि सगळ्या शास्त्रज्ञांनी गावाचा शोध घेतला. म्हणजे इथं कुठेही भूकंपाचा केंद्रबिंदू दिसत नाही. पण हुशार लोक ते त्यांनी बरोबर ओळखलं. म्हणे हो गावकरी मित्रांनो घाबरू नका. एक सोपा झालाय म्हणे. कुठल्या तरी एका शेतकऱ्यानं रताळाचा वेल लावलाय. बरोबर. आणि प्रकार काय झाला? वारा आला वेल हालायचा. वेल आल्यानंतर खाली रताळू हल्ल्यानंतर गाव सहज हलणार. मग मोदीने तिकडून दिल्लीवरून दुर्बीण पाठवली. हळूच गावाच्या खालून ते रताळू काढलं आणि आजही दिल्लीच्या लाल किल्ल्यावर माझ्या रताळ्यावाला माणूस. अरे म्हणतो मला पुरस्कार मिळाला उत्तम शेतकरी म्हणून. आणि काय लागलं सांगायला? एवढं रताळू गावाखाली घुसलं. गाव येल हल्ला का रताळा हलायचं. रताळा हल्लं का गाव हलायचं. अरे एवढं काय म्हणता? पण गाव हल्लं ना. शेवटी मोदी आला आणि हळू त्याला रताळू म्हणते. तुला माहितीये ना तुझ्यासारखा मी शाळा सोडल्यापासून काही शेतीला डोकं लावलं नाही. Thank you.
ड्रायव्हरला गाडी चालून पाहिलं ना. अरे इकडे नाही राहिले एक हातात बांगड्या एक हातात हो या पुढं उन्हा तानाची पोरं येणार म्हणजे व्हिडिओ मध्ये आलेच पाहिजेत ना. बरोबर आहे तिथलं काय बस नका दाखव. गावचे मेंबर लोक आले पाहिजे सगळे दिसणार. काय युट्यूबला येईल का युट्यूब एकदा खान तर परत या. एक वेळ अवश्य भेट द्या. अगस्ती आई आपले ओ सर हाय दिसले पाहिजे दिसले पाहिजे ना. मंडळी नमस्कार. घेतलं